तसा विषय काही फार लहान नाही आहे, मोठे विषय आहे. किमान बजेटमध्ये 30-40 हजार कोटी रुपये खर्च करावं लागेल. त्याच्यानं त्याला जबरदस्त रेटा शेतकरी म्हणून आम्ही जेव्हा जागं होईल. आज अजितदादा बोलले का उधळपट्टी कशी करणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का शेतकरी हे उधळपट्टी करतात. म्हणजे कर्जमाफी करणं म्हणजे उधळपट्टी आहे. मग उधळपट्टी तुमची शक्तिपीठाला उधळपट्टी नाही आहे, इतर कामामध्ये तुम्ही उधळपट्टी करत नाही. दादा बोलताना बिलकुल कुठल्याही शेतकऱ्याचं भय भीती न ठेवता उद्या शेतकरी रिॲक्शनमध्ये येईन काय अशा प्रकारचा अजितदादा पवार कुठलाही विचार न करता बोलल्या जातं, हे फार चुकीचं आहे. माझं त्यांना हे म्हणणं आहे का तुम्ही सरकारची उधळपट्टी काढणार ना आम्ही, तर आम्ही पाहतो आहे का त्या उधळपट्टीमध्ये मोजता तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफी करणं म्हणजे उधळपट्टी आहे. ते म्हणतात का आम्ही जे कर्ज भरतात त्याचं काय करा ना माफ, त्यालाही पैसे द्या तेवढे. का दिलेली दाखवत नाही तुम्ही आणि उलट नाव ठेवताय. ते म्हणतात कर्ज भरल्याने त्याला आम्ही माफ करतो, कर्ज जो भरतंय त्याला आम्ही काहीच देत नाही. मग तुमचं धोरण आहे, आमची मागणी पण आहे. कर्ज ज्यानं भरलं त्याला पण तेवढेच पैसे दिले पाहिजे, त्यालाही उभं केलं पाहिजे. आणि बजेटमध्ये तुम्ही तरतूद किती ठेवली? 9,000 कोटी.